तर आज आपण बनवणार आहोत फोडलेल्या अंड्याचं कच्च्या वाटणातलं कालवण. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक छोटा वाटी किसलेलं खोबरं आहे सुकं, 2 मीडियम साईज कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत, 10 ते 12 मिरी आहेत, नंतर या चमच्यानी 1 चमचा भरून बडीशोप घेतलेली आहे, पाव चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 2 ते 2.5 चमचे धणे घेतलेले आहेत. 2 अंडी घेतलेली आहेत मी फोडून. ड्राय मसाल्यांमध्ये आपण वापरणार आहोत चवीनुसार मीठ, हळद आणि काश्मीरी लालची मिरची पावडर 2 चमचे. फोडणीसाठी आपण घेणार आहोत 3-4 लवंगा, 1 बडी वेलची, 1 तमालपत्र आणि 4-5 मिरी. तर वळूया आपण कृतीकडे. तर आता आपण वाटण करून घेणार आहोत. हे जे सगळं साहित्य घेतले ते मी आता मिक्सरमध्ये घालून सगळं बारीक पेस्ट करून घेणार आहे. तर आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे. जे काही जिन्नस घेतलं होतं वाटणाचं ते आपल्याला कच्चंच वाटून घ्यायचं, त्याला भाजून वगैरे किंवा फ्राय करून घ्यायचं नाही आहे. मी कढई तापत ठेवली आहे आणि आता आपण कृतीला सुरुवात करू. यात मी फोडणीसाठी घालणार आहे तेल. नंतर त्यात आपण हे जे फोडणीसाठी सामान घेतले ते सगळं टाकणार आहोत. गॅस बारीक आहे कढईचा. हे आपण चांगलं थोडंसं असं फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर आपण हे जे ड्राय मसाले घेतले ते यातच टाकणार आहोत. तिखट तेलात टाकल्यामुळे त्याला चांगला लालसर असा कलर येईल. मी काश्मीरी लाल वापरला आहे कारण आम्ही जास्त तिखट खात नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरं पण तिखट यूज करू शकता. त्यातच मी आता हे कच्चं वाटण जे आपण घेतलंय ते टाकणार आहे. उरलेलं वाटण पाणी टाकून सगळं मिक्सरचं भांडं विसळून घ्यायचं. आता हे वाटण मी चांगलं असं हलवणार आहे. वाटण कच्चं असल्यामुळे ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं, त्याला शिजेपर्यंत आणि असं तेल सुटेपर्यंत एक बारीक गॅसवर, मंद गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे चांगलं असं मध्ये मध्ये स्पूननी हलवून असं फ्राय करून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटं चांगलं हे वाटण फ्राय करून घ्यायचं. तोपर्यंत सगळं व्यवस्थित शिजणार नाही तोपर्यंत. आता हे 5 मिनिटं छान असं परतून घेतल्यावर मी आता यात बारीक पाव आलं बारीक असं किसून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. मी आता वाटण यूज नाही केले कारण हे जेव्हा असं बाईटमध्ये येतं खाताना तेव्हा त्याचं वेगळं असं टेस्ट येतं. ते मी आता यात टाकणार आहे आणि परत हे मिश्रण मी चांगलं परतून घेणार आहे. एक 5 ते 6 मिनिटं चांगलं असं फ्राय करून घेणार आहे. आता हे छान असं परतून झालेलं आहे, खरपूस असं परतून झालं. तर यात मी मिक्सरमध्ये जे थोडंसं वाटण उरलेलं त्यात मला लागणार आहे तेवढ्या ग्रेव्हीनुसार मी पाणी घालून हे मी आता यात ग्रेव्ही करून घेणार आहे. तुम्हाला थिक हवं असेल तर तुम्ही कमी पाणी यूज करू शकता. मी आता इथे मीडियम कन्सिस्टन्सीच्या ग्रेव्हीच्या हिशोबाने पाणी यूज केलं आहे. आता ह्याला चांगला बॉईल येऊन द्यायचा, एक मीडियम गॅसवर ठेवून चांगलं बॉईल येऊन द्यायचा. मी गॅस थोडा मोठा करून हे चांगलं बॉईल करून घेतलेलं आहे. याला आता उकळी आलेली आहे. आता या स्टेपला गॅस थोडा छोटा करायचा आणि आपण ही जी अंडी घेतलीत ती आता आपल्याला एका बाजूने अशी अलगद सोडायची आहे. त्याला चमचा लावायचा नाही. जसं आपण एग पोच करतो तसा हे असं अलगद सोडून द्यायचं आहे. आणि आता या स्टेजला त्याला अजिबात डिस्टर्ब न करता अलगद असं खालून फक्त असं त्याच्यावरनं ग्रेव्ही सोडायचं आहे आणि आता झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिटं त्याला चांगलं असं शिजून द्यायचं आहे आपल्याला. आता आपण या स्टेपला यावर झाकण ठेवणार आहोत आणि मीडियम गॅसवर ते आपण शिजून देणार आहोत. 5 मिनिटं वेट केल्यावर आपण हे काढून घेणार आहोत आणि आता आपण बघू शकतो छान अशी त्याला तरी पण आलेली आहे. या स्टेपला आपण हळूच असं खालून चमचा घालून जस्ट हे अंड खालून असं सोडून घेणार आहोत. आपण बघू शकता अंड असं अख्खं असं राहिलेलं आहे व्यवस्थित, कुठेही डिस्टर्ब नाही झालेलं आहे. तर आणखीन आपण असंच झाकण न ठेवता 5 मिनिट्स त्याला मीडियम गॅसवर चांगलं अंड असं आतून शिजून देणार आहोत. कच्चं ठेवायचं नाही आहे आपल्याला अंड.
आता आपण बघू शकतो याला छान बॉईल आला आणि आता अंडी पण ऑलमोस्ट शिजलेली आहेत, पूर्ण शिजलेली आहेत. म्हणजे आता आपण सर्विंग करायला घेऊया. मी आता वरून थोडीशी कसुरी मेथी अशी क्रश करून यावर टाकणार आहे. तुम्ही कोथिंबीर सुद्धा यूज करून गार्निश करू शकता. तर खायला रेडी आहे आपली फोडलेल्या अंड्याची कच्च्या वाटणातली एग करी. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून सांगा आणि प्लीज मॅक्झिमम माझं चॅनल लाईक शेअर आणि